तर आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मी आलोय आमच्या शेतामध्ये गणपतीचा निवेद टाकायसाठी. दरवर्षी तर आमचा बाबाच येतोय, पण यंदा मी आलोय. निवेद दाखवतो तुम्हाला. हे बघा, याच्यामध्ये पुरणपोळी, मोदक, भात आणि भाजी वगैरे सगळं मिक्स केलेलं आहे. हा निवेद रात्री गणपतीला दाखवण्यासाठी गणपतीच्या पुढे ठेवलेला होता. आता सगळं मिक्स करून शेतामध्ये टाकायसाठी घेऊन आलोय. तर निवेद टाकतो आता शेतामध्ये. आणि निवेद टाकताना किडामुंगी बाहेर पड असं म्हणतात. हा घेतला निवेद. किडामुंगी बाहेर पड हुड. आता असंच टाकत टाकत पूर्ण लास्टपर्यंत जातो. किडामुंगी बाहेर पड हुड. आता निम्म्यापर्यंत येऊन पोचलोय मी आणि अजून मला तिकडं लास्टपर्यंत जायचं आहे. आणि विषय असा झाला आहे की पाऊस नव्हता म्हणून मी छत्री तिकडं वरतीच ठेवून आलोय. आणि आता बारीक बारीक थेंबे पडायल्यात. आता मोठा पाऊस नाही आला म्हणजे झालं, नाही तर पूर्ण भिजणार मी तिकडे वरती जाईपर्यंत. खाली जायला तर वाट पण नाही, असं उसामधनं वाट काढत काढत जायलोय मी. एकदाच लास्टपर्यंत येऊन पोचलो. आणि हा मागचा ऊस पण आमचाच आहे. आता याच्या आतमध्ये काय जात नाही, नंतर किडामुंगी बाहेर जायचं लांबच, मलाच बाहेर पळायला लागणार. उसामध्ये इथूनच टाकतो, आतमध्ये काय जाता येणार नाही, खूप अडचण आहे. किडामुंगी बाहेर पड हुड. झाला एकदाच निवेद टाकून. गणपती बाप्पा मोरया. पावसानं पण एक नंबर काम केले. पूर्ण निवेद टाकून झाला, छत्रीकडे आलो आणि पाऊस चालू झालाय. आता जाऊया घरी.